बुलेटिनमध्ये एक महत्त्वाची बातमी आपण पाहूयात। नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी येथे पोलिसांना जमावानं मारहाण केली। मारहाणीमध्ये पोलीस ठाण्याचे कृष्णा गोडसे आणि रामदास वाघ यांचे कपडे देखील फाटलेले आहेत। तर झाडावर लटकलेल्या मृतदेहाची चौकशी करण्यासाठी पोलीस घटनास्थळी गेलेले होते, मात्र पोलिसांनाच मारहाण झाल्याचा हा सगळा प्रकार आहे। महेश महाले आपले प्रतिनिधी आपल्याशी जोडले जातात। हे नेमकं प्रकरण काय आहे ते समजून सांगतायत। महेश, नेमकं काय घडलंय? जमावानं पोलिसांना त्या ठिकाणी मारहाण केली आहे। अगदी खरं तर नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी येथील ही घटना आहे। खरं तर 4 दिवसापूर्वी त्या ठिकाणी आदिवासी बांधव जे होते त्यांनी आत्महत्या केलेली होती। त्या आत्महत्येच्या तपासासाठी खरं तर पोलीस त्या गावामध्ये गेलेले होते, मात्र या गावातील संतप्त व्यक्तींनी खरं तर जमावाने इगतपुरी पोलीस ठाण्यातील जे कर्मचारी आहे कृष्णा गोडसे आणि रामदास वाघ यांना बेदम मारहाण केलेली आहे। अक्षरशः त्यांचे कपडे फाडलेले आहे। एकूणच आदिवासी जो जमाव होता तो संतप्त झालेला होता। चौकशी करण्यासाठी पोलीस गेलेले होते। खरं तर त्यांच्या तक्रार अर्ज करताना त्यांनी फक्त तक्रार अर्ज घेतलेला होता, मात्र कुठेही या पद्धतीची कारवाई करताना पोलीस आले नसल्याचं समोर आलेलं होतं आणि त्यामुळे हा जमाव जो होता, जे आदिवासी बांधव जे होते ते संतप्त झालेले होते आणि त्यांनी गावामध्ये पाऊल ठेवतात खरं तर गावकऱ्यांनी हा आक्रमक पाऊल उचलले आणि पोलिसांना जे आहे ते त्या ठिकाणी मारहाण केलेली आहे आणि यामुळे एकच खळबळ जी आहे ते नाशिक जिल्ह्यातील इगतपुरीमध्येही उमटलेली आहे। महेश, गळफास घेतलेला व्यक्ती नेमका कोण होता? आदिवासी ते इगतपुरी तालुक्यातील आदिवासी पाड्यावरचे हे बांधव होते। त्यांनी खरं तर झाडाला लटकून आत्महत्या केलेली होती आणि या मृतदेहाची चौकशी करण्यासाठी खरं तर इगतपुरी पोलीस ठाण्याचे जे कर्मचारी होते ते गेले असताना या ठिकाणी ही घटना घडलेली आहे। ठीक आहे महेश, अत्यंत महत्त्वाची अपडेट एकंदरीत त्या प्रकरणाच्या संदर्भात, घटनेच्या संदर्भात पोहोचवलेले आहेत। तुर्तास धन्यवाद। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।